श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 47वा श्लोक अभ्यासणार आहोत. मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊ निराहे. गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांनी या 47व्या श्लोकापासून प्रभू रामचंद्रांचा जो दास आहे, त्या सर्वोत्तमाचा जो दास आहे, तो दास कसा असतो, त्या दासाचे नेमके गुणधर्म कसे असतात, तो वागतो कसा, त्याचं आचरण कसं असतं, त्याची साधना कशी असते, अशा अनेक गोष्टींच्या चिंतनाच्या अनुषंगाने 10 श्लोकांची रचना केलेली आहे. आणि या प्रत्येक श्लोकाच्या शेवटच्या चरणामध्ये समर्थ म्हणतात, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तम याचा अर्थच सत्य, याचाच अर्थ प्रभू रामचंद्र अर्थात भगवंत. अशा या भगवंताचा जो दास, जो जगामध्ये धन्य होऊन गेला, असा तो दास कसा आहे, त्याचे नेमके गुणधर्म काय आहेत, याचा पहिल्या या 47व्या श्लोकामध्ये वर्णन करताना समर्थ म्हणतायत की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. जो अंतर्बाह्य दृष्टीने भगवंताला या सृष्टीमध्ये बघतो. दुसरी ओळ म्हणतायत, जनी जाणता भक्त होऊ निराहे. जो या जनतेमध्ये राहून, या प्रापंचिकांमध्ये राहूनही आत्मज्ञान कधी सोडत नाही, आपल्या आत्मज्ञानाच्या पलीकडे तो कधी जात नाही, आणि आत्मज्ञानी असूनही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत भक्तीचा मार्ग सोडत नाही. आणि तिसऱ्या ओळीत म्हणतायत की गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. इथं गुण हा शब्द समर्थांनी सगुण या अर्थाने वापरलेला आहे. सगुणाच्या चरणी त्याची असलेलं प्रेम तो आयुष्यभर राखतो, आत्मज्ञान झाल्यानंतरही राखतो. आणि हे करत असताना आपला जो साधनेचा मार्ग आहे, जी सद्गुरूंनी दिलेली वहिवाट आहे, त्या वहिवाटीला जो दास सोडत नाही, असा दास हा जगामध्ये सर्वोत्तमाचा दास हा धन्य होऊन जातो. श्रोते हो, आपण आत्मज्ञान हा शब्द या मनाच्या श्लोकांमध्ये तसंच दासबोधामध्ये अनेकदा ऐकत आलेलो आहोत. ही नेमकी काय भानगड आहे, हे आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय? आपण उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये ऐकलेलं आहे, अहम ब्रह्मास्मी असा बोध सद्गुरू माय आपल्या हृदयामध्ये प्रेरित करत असते. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे. याचा नेमका अर्थ काय, याचं नेमकं रिअलायझेशन काय, ही नेमकी काय प्रोसेस आहे, ही नेमकी काय दृष्टीभेद आहे, ही सृष्टी म्हणजे नेमका काय आहे, हा जीव म्हणजे नेमका काय आहे, हे दृश्य म्हणजे नेमकं काय आहे, असे अनेक प्रश्न आपल्या समोर आज अज्ञान रूपाने उभे आहेत. आणि यांची नेमकी उत्तरं आपल्याला माहिती नसल्यामुळं आपल्यामध्ये मीतूपणाचा हा सगळा व्यवहार चालतो. ही सृष्टी म्हणजे नेमकं काय आहे श्रोत्यो? समर्थांनी दासबोधामध्ये ज्ञानदशकाच्या सुरुवातीला निमित्त कारण आणि उपादान कारण याच्या अनुषंगाने या सृष्टीचा थोडासा वेध घेतलेला आहे. असा विचार करा की एखादं मातीचं भांड आहे, जे कुंभार मातीपासून बनवतो. जर असा विचार केला तर यामध्ये माती हे त्याचं उपादान कारण आहे, तो कुंभार हे त्याचं निमित्त कारण आहे. या कुंभाराने या मातीपासून बनवलेलं मडकं हे त्याचं एक प्रकारचं फिनिश प्रॉडक्ट आहे. तसं जर या सृष्टीच्या क्रमाचा आपण विचार केला तर हे ब्रह्मांड कोणी बनवलेलं आहे? भक्त मंडळी किंवा प्रत्येक साधकाचं मत हेच आहे की या सृष्टीचा सर्व क्रमविकास हा भगवंताने केलेला आहे. मग भगवंताने केलाय म्हणजे या सृष्टीला कुठल्या तरी उपादान कारणातून, या भगवंत रूपी निमित्त कारणाने या सृष्टीला बनवलेलं आहे. ज्याप्रमाणे कुंभाराने मातीतून मडक्याला बनवलं, त्याप्रमाणे भगवंताने या सृष्टीला निर्माण केलं. कशातून निर्माण केलं? पंचमहाभूतांमधून निर्माण केलं. पंचमहाभूत म्हणजे काय? आकाश, वायू, जल, अग्नी आणि ही जमीन म्हणजे पृथ्वी, ही 5 तत्व म्हणजे पंचमहाभूत. यांच्या एक प्रकारच्या मिश्रणातून आणि त्याच्यामध्ये मिसळलेल्या 3 गुणांमधून या भगवंताने या सृष्टीला निर्माण केलं. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की पंचमहाभूत कोणी निर्माण केली? तर एक टप्पा अलीकडे गेल्यानंतर प्रकृती ही त्याच्यासाठी जबाबदार आहे असं लक्षात येतं. मग प्रकृतीला कोणी निर्माण केलं? तर ते गणित थेट मूळ मायेच्या अगदी केंद्रबिंदूपर्यंत जातं.
मग ही मूळ माया कोणी निर्माण केली असा जर विचार केला तर एका ठिकाणी उपादान कारण संपून जातं, उपादान कारण सापडत नाही, म्हणजे याचं रॉ मटेरियल सापडत नाही. आणि मग तिथं गुरुमुखातून असा निष्कर्ष निघतो श्रोते हो, की या सृष्टीमध्ये भगवंत हेच उपादान कारण आणि भगवंत हेच निमित्त कारण आहे. हा त्याचाच विस्तार आहे, हा तोच सर्वत्रकडे पसरलेला आहे. ही सगळी दगड धंड्यांनी भरलेली सृष्टी, हे जल, वायू, आकाश, हे पक्षी, ही मनुष्य, या सृष्टीमध्ये असलेला प्रत्येक अणुरेणू, समुद्राच्या तळाशी असणारे असंख्य प्रकारच्या प्रजाती, मासे, जलचर, स्वेदज, अंडज, यापैकी कोणीही या भगवंताच्या रूपाच्या पलीकडे नाही. या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये भगवंत हा जाणीव रूपाने लपून बसलेला आहे. आणि ही दृष्टी आज आम्हाला नाही. हे आम्ही वाचतो, ऐकतो, पण आम्हाला याचं रिअलायझेशन नाहीये, आम्हाला याची दृष्टी अजूनही प्राप्त झालेली नाहीये. आणि अज्ञान आणि आत्मज्ञानातला हाच फरक. आत्मज्ञानी संतांना ही सृष्टी म्हणजे भगवंताचं एक लीला, एक भगवंताचा चिदविलास दिसतो. आणि त्यामुळे माझे महाराज म्हणायचे की माझ्याकडे येणारा लहान असो की मोठा, स्त्री असो की पुरुष, ज्ञानी असो की अज्ञानी, प्राणी असो, पशु असो, आबाल वृद्ध, कोणीही असो, मी रामा शपथ खरं सांगतो, मी त्या प्रत्येकामध्ये माझ्या रामाचंच रूप बघितलं. सद्गुरूंची ही दृष्टी असते श्रोते. सद्गुरूंनी अशा पद्धतीने या सृष्टीकडे बघितलं आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे. आणि या लोचनांनी या श्रीहरीला पाहण्यासाठी सर्वात पहिले ती आत्मतेजाची प्रभा अंतरंगामध्ये उजळली पाहिजे. मी सृष्टीला भगवंतमय पाहतो याचा अर्थ मी देखील त्या सृष्टीचाच एक भाग आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्या अंतरंगातला राम आपल्याला बघता यायला पाहिजे. आणि अंतरंगातला राम हा दोनच गोष्टींच्या संयोगाने मिळतो. तो म्हणजे सद्गुरूंनी दिलेला साधनात जिजवलेला देह आणि त्यावरती झालेली सद्गुरूची कृपा. साधन आणि सद्गुरू कृपा ही ज्याच्या जीवनामध्ये चालते त्याच्याच अंतरंगामध्ये आत्मतेजाची प्रभा उमलते. त्याला मी म्हणजे राम ही पहिली जाणीव होते. त्याला अहम ब्रह्मास्मी हा बोध होतो. आणि ज्याला अहम ब्रह्मास्मी हा बोध झाला त्यालाच ही सृष्टी श्रीहरीचं रूप वाटायला लागते. त्याला श्रीहरीशिवाय दुसरी या सृष्टीमध्ये कोणी नाहीच. ती संत मीरा होती ना, ती नाचत नाचत त्या वृंदावनाच्या मंदिरामध्ये गेली आणि मग तिथल्या पुजाऱ्यांनी तिला सांगितलं की अगं बाई, या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाहीये. यावरती मीरा फक्त हसून म्हणाली की स्त्रियांना प्रवेश नाही? अहो, जगामध्ये फक्त एकच पुरुष आहे, आपण सगळेच जण त्याच्या गोपी आहोत ना. मग त्या एका पुरुषाला सोडून अजूनही दुसरा कुठला पुरुष आला? संत मीरेची ही दृष्टी त्या सगुणाच्या भूमिकेतून जाता जाता सगळ्या विश्वामध्ये त्याला बघण्याची ती दृष्टी, अशी अलौकिक लीला या संतांनी केली आणि म्हणून ते जगामध्ये धन्य होऊन गेले. मग ते समर्थ असोत, गोंदवलेकर महाराज असोत, संत मीरा असो, की त्या आत्मज्ञानाच्या रस्त्यावरून सिद्ध झालेले कुठलेही संत असोत, हे जगामध्ये धन्य झाले. कारण की त्यांच्या दृष्टीमध्ये पूर्ण कायापालट झाला. त्यांना ती दृष्टी भगवंतमय झाली. दुसरी गुणधर्म त्यांच्यामध्ये असा येतो श्रोते हो, की जनी जाणता भक्त होऊन राहे. तो आत्मज्ञानी होतो पण तो जनामध्ये राहतो, तो हिमालयात निघून जात नाही. महाराज म्हणायचे, आम्हा संतांच्या प्रारब्धामध्ये काय होतं कुणास ठाऊक, की त्याने आम्हाला तुमच्यासारख्या प्रापंचिकांमध्ये टाकलं. दिवस रात्र प्रपंचाच्या गोष्टी आम्ही बोललो, पण त्यांनी माझं मौन कधी भंग होऊ दिलं नाही. जनी जाणता, आत्मज्ञानी असूनही सामान्य प्रापंचिकांमध्ये ते राहिले. महाराज स्वतःला दीन दास म्हणायचे, दीनांचा दास. माझ्याकडे येणारा मनुष्य गांजलेला आहे, त्याचा मी दास होऊन राहतो, म्हणून दीनदास. जनी जाणता भक्त होऊन राहे, हे वाक्य तितकंच महत्वाचं आहे. आत्मज्ञानी झालो म्हणून मी कोणीतरी झालो, आता मला भक्तीची गरज नाही, आता मला सगुण गोष्टींची गरज नाही. हा अहंकारच मनुष्याला पुन्हा रसातळात घालत असतो. आणि त्यामुळे सद्गुरु तत्व ज्या मार्गाने गेलेलं असतं त्या मार्गाला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडत नाही. श्री महाराजांच्या शेवटच्या अगदी पुण्य काळामध्ये देखील, आपला देह सोडताना देखील त्यांचा एकच अर्ज होता, भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. भक्त होऊन राहे, तो भक्त होऊन राहतो. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये समर्थ म्हणतायत की सगुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. त्या रामावरती, ज्या रामाच्या सगुण भक्तीच्या आधाराने हे आत्मज्ञान झालं,
त्या रामावरती सगुण भक्तीच्या आधाराने जाताना आत्मज्ञान मिळाल्यानंतर प्रेम कदाचित काकणभर वाढतच. आत्मज्ञान झाल्यानंतर हे दृश्य मिथ्या वाटत नाही, हे दृश्य रामस्वरूप वाटू लागतं आणि तोच राम थिजल्यासारखा त्या सगुण मूर्तींमध्ये येतो आणि त्यामुळं संत आपलं सगळं प्रेम त्या सगुणावरती निछावर करतात. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की गुणी प्रीत राखे आणि क्रमू साधनाचा. आपल्या सद्गुरूंनी दिलेला साधन मार्ग हेच आयुष्याचं ध्येय ते ठेवतात. आणि त्यामुळे महाराज शेवटी म्हणाले की जेथे नाम तेथे माझे प्राण. या प्राणांमध्ये आपलं नाम आपण जर घ्यायचा प्रयत्न केला तर श्री महाराजांना काय सांगायचंय, क्रमू साधनाचा हा भाग आपल्या लक्षात येईल. श्री महाराजांचे डोळे शेवटच्या दिवसांमध्ये वारंवार भरून यायचे तुकामाईंच्या आठवणींनी. ते म्हणायचे माझं या गोंदवल्याचं सगळं वैभव माझ्या तुकामाईंचं आहे. असा हा सद्भक्त हा आपल्या सद्गुरूंचं देखील नाव मोठं करतो. गुणी प्रीत राखे क्रमू साधनाचा. अशा हा भक्त हाच जगामध्ये खऱ्या अर्थाने त्या सर्वोत्तमाचा दास होतो आणि धन्य पावतो. आणि त्याची ही स्तुती, त्याची ही कीर्ती कालातीत होते. आज ज्ञानोबांचे जाऊन देहातून 800 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, पण ज्ञानोबा तुकाराम करत आजही ते वारकरी माऊली माऊली म्हणून त्याच्या कुशीमध्ये शिरतात. श्रुतेव, कारण की ते खरे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाच्या पदावरती गेलेले संत मंडळी. असे दास आपण व्हावे हाच समर्थांचा आग्रह. आणि म्हणून इथपासून पुढील 10 श्लोकांमध्ये या दासाचे अतिशय सुंदर असे गुणधर्माचं वर्णन. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 48वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, सदा देव काजी जिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपण कालपासून पुढल्या 10 श्लोकांमध्ये सर्वोत्तमाचा दास अर्थात प्रभू रामचंद्रांचा दास हा कसा असतो, तो अशा कुठल्या गुणधर्मांवर, कुठल्या गुणविशेषांवर या संपूर्ण जगामध्ये धन्य होऊन जातो, कालातीत होऊन जातो. काळाच्या छातीवर नाचणारा तो रामदास होऊन जातो. तो नेमकं असं काय वेगळं करतो की ज्याच्यामुळं त्याला हे अढळ पद, असं हे ध्रुवपद प्रभू रामचंद्रांच्या कृपेने प्राप्त होतं. याचं विश्लेषणात्मक अभ्यास बघत आहोत. काल आपण त्यातले 3 गुणधर्म, गुणविशेष अभ्यासले आणि आज समर्थ माऊली आपल्याला या दासाचे आणखीन काही गुणविशेष या श्लोकामध्ये सांगत आहेत. समर्थ म्हणतात की जो सर्वोत्तमाचा दास आहे, जो या सर्व जगामध्ये धन्य झालेला आहे, पावन झालेला आहे, अशा या सर्वोत्तमाच्या दासाचे 3 गुणविशेष. एक म्हणजे त्याचा देह हा आळस या गोष्टींपासून खूप लांब गेलेला असतो. अखंड निरालस राहून, अखंड कर्मामध्ये राहून आपलं आयुष्यातला प्रत्येक क्षण हा दुसऱ्यासाठी म्हणून तो झिजत असतो. आपल्या स्वधर्माचा, या भागवत धर्माचा जी पताका त्यांनी खांद्यावर उचललेली आहे, त्या धर्माचं रक्षण करणं, त्या धर्माला वृद्धिंगत करणं, मनुष्याच्या अंतःकरणामध्ये स्वधर्माची प्रेरणा निर्माण करणं आणि यासाठी वाटेल ते काम करण्याची तयारी, ह्याला समर्थ देव कार्य, देव काजी असा शब्द वापरतात. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. हा एक प्रथम गुण ते आपल्याला या सर्वोत्तमाच्या दासाचा सांगत आहेत. दुसरा समर्थ त्याचं लक्षण सांगत आहेत ते म्हणजे असं की हा जो दास आहे त्याची एक वैशिष्ट्य असं, त्याचं एक वैशिष्ट्य असं की सदा राम नामे वदे नित्य वाचा. त्याचं मुखामध्ये अखंड नामस्मरण, त्याच्या जिवेवरती अखंड त्याचं नाम, त्याचं अंतःकरण अखंड त्याच्या स्मरणामध्ये असतं. आणि याचं आचरण हे जर बघायला जावं तर स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. ज्यांच्या आचरणावर, ज्यांच्या सदाचरणाचा अभ्यास करून मनुष्यानी आपलं जीवन प्रफुल्लित करावं, असं या संतांचं आचरण, असे हे 3 गुणविशेष हे ज्या दासाचे आहेत, तोच दास या जगामध्ये सर्वोत्तमाचा धन्य होऊन जातो, असं समर्थ माऊलीच्या या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. श्रोते, मला असं बऱ्याचदा मनापासून वाटतं की नेमकी ही संत मंडळी घडतात तरी कशी.
आपण देखील कित्येकदा एखादं समाजकार्य करायला घेतो, एखादं सोशल वर्क ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचं आपण काम करत असतो. पण काही काळानंतर आपली ही मोहीम थंडावते, आपल्यामध्ये आळस शिरतो. आपण देखील आपल्या प्रपंचाच्या कामांमध्ये बघतो, बऱ्याचदा आरंभ शूरपणा आपल्यामध्ये असतो. बऱ्याचशा गोष्टी आपण चालू करतो पण ते आपल्या हातून टिकत नाहीत. पण संतांनी मात्र अगदी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भक्तांच्या उद्धाराचं जे ब्रीद घेतलं होतं ते त्यांनी अखंड पाळलं. गौतम बुद्धाच्या महानिर्वाणाच्या वेळेला एक सुंदर अशी कथा आहे की गौतम बुद्धांनी महानिर्वाणाचा जो क्षण घेतला होता, त्या महानिर्वाणाच्या क्षणामध्ये त्यांनी सगळा आपला देहातला प्राण एकवटला, अगदी आपल्या अंतःकरणामध्ये साठवला आणि आता सहस्त्राकार चक्रामधून त्या प्राणाचं उद्गमन करायचं. सगळं गात्र शिथिल झाली होती, देह शांत होत चालला होता. अशा वेळेला एक गावात असणारा किराणा मालाचा व्यापारी, जो नेहमी गौतम बुद्धांना जाता येताना बघायचा, पण आता नको नंतर विचारूत, आता नको नंतर विचारूत, असं करत त्यांनी कधी आपला परमार्थाची जिज्ञासा त्यांच्यासमोर विचारलीच नव्हती. त्याला जेव्हा कळालं की गौतम बुद्धांचं महानिर्वाण सुरू झाले, त्यावेळेला तो धावत आला आणि धाय मोकलून रडू लागला आणि तो म्हणाला, आता मी हे कोणाला विचारणार. असं म्हणता क्षणी जे सगळे प्राण एकवटून ऊर्ध्वगमनाची तयारी सुरू झाली होती, त्याच गौतम बुद्धांनी आपली गात्र पुन्हा प्रफुल्लित केली, पुन्हा संजीवन दिलं आणि पुन्हा देहामध्ये येऊन डोळे उघडले आणि त्याला सगळ्या अर्थाने त्याच्या परमार्थाच्या जिज्ञासांची उत्तरं दिली. मग त्यांच्या एका बुद्ध शिष्याने त्यांना विचारलं की महाराज, आपण का बरं परत आला? तर ते म्हणाले, अरे संताच्या दारातून कोणी विनमुख जाऊ नये अशी माझी मनापासून तळमळ होती आणि मग प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्य मला नको का करायला बरं. सदा देव काजी जिजे देह ज्याचा. संतांच्या जीवनामध्ये हा जो एक प्रकारचा अद्भुत संगम आपल्याला दिसून येतो, यामध्ये त्यांच्या दोन गोष्टी देवकार्याच्या आपल्याला दिसतात. एक म्हणजे त्यांनी साधनेसाठी घेतलेले अपार पराकाष्ठा, स्वतः आत्मस्वरूप होण्यासाठी, स्वतः आपण राम आहोत या सद्भावनेशी एकरूप होण्यासाठी त्यांनी साधनेच्या अनुषंगाने अपार कष्ट घेतले. आपण कुठल्याही संताचं चरित्र बघा, त्याच्या पूर्वार्धामध्ये अपार कष्टांची मालिका आपल्याला दिसून येते. अपार कार्य त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्या जीवनाचा उत्तरार्ध हा संपूर्णपणे लोककार्यासाठी आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, अशी या संतांच्या जीवनाची अवस्था असते. आणि या उपकारामध्ये देखील आपल्या देहाचा स्वार्थ जाळून जनतेसाठी म्हणून, जनता जनार्दनासाठी म्हणून अखंड अविरत कष्ट करणं, हेच या संतांचं जीवन उद्देश झालेला असतो. मला बऱ्याचदा वाटतं की नेमकं या संतांचं असा एवढा अमूलाग्र क्रांतिकारक बदल या देहामध्ये घडतो, तो कशामुळे घडतो? नेमकं असं काय आहे, काय मर्म आहे, काय त्याचं सूत्र आहे की जे आम्हाला साधता आलं नाही पण या संतांनी मात्र ते साधलं. आणि श्रोतेहो, याचं मर्म समर्थ आपल्याला या दुसऱ्या ओवीमध्ये सांगतायत आणि ते असं की सदा रामनामे वदे नित्य वाचा. जसं एखाद्या गाडीला चालण्यासाठी अखंड इंधन लागतं, जसं एखाद्या कुठल्याही कार्यासाठी ऊर्जा लागते, संतांच्या जीवनामध्ये जर कुठली ऊर्जा असेल तर ती रामनामाची आहे, अखंड केलेल्या स्मरणाची ऊर्जा. आपल्याला हे कदाचित आश्चर्यकारक वाटेल, अरे मुखाने रामनाम म्हणून एखादा मनुष्य हा इतकं विदेही आचरण कसं करू शकेल, देहाच्या पलीकडे क्षमतेने तो कसं कार्य करू शकेल, तो अखंड नीतिधर्माने कसा चालू शकेल? याचंच उत्तर समर्थ आपल्या एका अभंगामध्ये देतात. समर्थांचा तो प्रसिद्ध अभंग आहे ना, भीमसेन जोशींनी गायला की रामाचे भजन हेची माझे ज्ञान, तेणे समाधान पावईन. यामध्ये समर्थ माऊली म्हणते की रामासी वर्णिता, ऐकण्यासारखं आहे बरं का, की कसा हा संत घडतो. रामासी वर्णिता, काय झालं रामाचं वर्णन करून? देही विदेहता तेणे तन्मयता सहजची. समर्थ म्हणतात की मी माझ्या रामाचं अखंड स्मरण केलं, त्याचं वर्णन केलं, त्याच्या रूपाचं, त्याच्या नामाचं, आणि त्या अनुसंधानाने माझ्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल झाला. तो म्हणजे मी देही असूनही विदेही झालो. ज्याला आपण मोक्ष मोक्ष म्हणतो तो हाच, देहामध्ये असून जर आपण विदेही झालो म्हणजे आपल्या वासना या शून्याला भेदून पलीकडे निघून गेल्या. तर ही देहामधून विदेहाची अवस्था संतांना जर प्राप्त होत असेल
तर ती रामनामामुळं. आणि ही विदेही अवस्था पुन्हा कुठल्याही चक्रामध्ये अडकू नये असं जर मनापासून वाटत असेल तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्या नामाने ही विदेही स्थिती मिळवून दिली त्या नामाला त्या संतांनी कधी सोडलं नाही. आणि त्यामुळं आपण बघतो की आजच्या काळामध्ये अनेक चांगले सिद्ध पुरुष, मोठे मोठे सत्पुरुष म्हणता येईल इथपर्यंत ते जातात, पण वासनेच्या विळख्यामध्ये कुठेतरी शेवटच्या टप्प्यावर अडकतात आणि खाली खेचले जातात. याचं कारण त्यांच्या मुखामध्ये ज्या सद्गुरूंनी दिलेलं नाम आहे ते शेवटपर्यंत टिकत नाही. सदा राम नामे वदे नित्य वाचा. आणि त्यामुळं श्री महाराज शेवटच्या श्वासावर देखील एकच म्हणतात की भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला, एक वेळ राम बोला. आणि त्यांचा आर्जव हाच की प्राणानंतर सुटणारी जर आयुष्यातली कुठली गोष्ट असेल तर ते भगवंताचं नाम असावं. इतका आर्जव या संतांनी केला, कारण की हे नामच आपल्याला या देहामधून विदेही करतं. जो विदेही होतो त्याच्याच आयुष्यामधला आळस निघून जातो, तो आपल्या ध्येयासाठी अखंड प्रेरित राहतो. आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण या लोकांच्या कार्यासाठी, या भगवतजनाच्या उद्धारासाठी तो वापरू शकतो. आणि या संतांचं जर सगळ्यात मोठं कुठलं वैशिष्ट्य असेल तर ही संत मंडळी म्हणजे धर्माचं चालतं बोलतं तीर्थक्षेत्र असतं. आपल्याला जशी शंकराचार्यांची पीठं माहिती आहेत, ही पीठं म्हणजे धर्माचं अधिष्ठान असलेली संस्था, पण संत म्हणजे चालतं बोलतं धर्माचं पीठ आहे. आणि याचं अप्रतिम उदाहरण तुलसीदासांनी रामायणामध्ये दिलेलं आहे की जेव्हा संत भरत रामाच्या पादुका घेऊन अयोध्येला परत येतात आणि जेव्हा ते वसिष्ठांना राजधर्म काय आहे हे विचारतात, त्यावेळेला वसिष्ठ त्याला म्हणतात की हे भरता, अरे आम्ही तर फक्त धर्माचे व्यास आहोत, आम्ही फक्त धर्म शिकवणारी आहोत, पण जर धर्माचं सार काही असेल तर ते तू आहे. समुजब कहब करब तुम जोई, धर्म सारू जग होय सोयी. तुझं जे वागणं असेल, तुझं जे बोलणं असेल, तुझं जे आचरण असेल ते धर्माचं सार असेल. भगवंताच्या नामाने त्याची इतकी नित्य जाणीव या संतांच्या हृदयामध्ये असते, त्याचं नित्य अनुसंधान त्यांच्या बरोबर असतं. हेच तुकाराम महाराज सांगताना म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तो त्यांच्याबरोबर सतत प्रत्यक्ष असतो. आणि मग असा भगवंत ज्या संतांच्या बरोबर आहे त्यांचं आचरण हे धर्माला सोडून कसं असू शकेल. ते धर्माचं चालतं बोलतं पीठ. आणि त्यामुळे समर्थ माऊली म्हणतात की स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. या संतांनी त्या रामाला अखंड आपल्या समोर जागृत ठेवलं आणि त्या सगळ्याचा मागचं मर्म, त्यांचं रामनामावरची निष्ठा, त्यांचं रामनामाचं अखंड स्मरण. आणि मला वाटतं की या श्लोकातून समर्थ आपल्याला एक संधी देत आहेत या आयुष्यामध्ये की तुम्ही देखील या सर्वोत्तमाचे दास होऊ शकता, तुम्ही देखील जगात धन्य होऊ शकता. करायचं काय आहे, मनापासून तळमळून त्या रामनामाला लागायचंय. जो हे रामनाम अखंड स्मरेल तो याच जन्मामध्ये देहातून विदेही होईल. आणि मग विदेही झाल्यानंतर सदा देव काजी झिजे देह ज्याचा, अशी त्याची स्थिती निर्माण होईल. तो राम त्याच्या अवतीभोवती सतत खेळत राहील आणि त्यामुळे त्याचं आचरणच स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा असं होईल. आणि याचं सर्व मर्म रामनामामध्ये आहे. ते नाम आपण प्रेमाने घ्या. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्रीराम. आज आपण मनाच्या श्लोकातला 49वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, सदा बोलण्या सारिखे चालत आहे, अनेकी सदा एक देवासी पाहे, सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आपण गेले 2 दिवस समर्थ कृपेने या सर्वोत्तमाचा जो दास आहे, जो या जगामध्ये धन्य होऊन गेला, ज्याची कीर्ती कालातीत झाली, आज कलियुगाची एवढी वर्ष प्रवाह काळाचा वाहतोय, तरी देखील ज्या संतांचा, ज्या या भक्तांचा प्रभाव आजही तसूभर देखील कमी झालेला नाही, अशा या सर्वोत्तमाच्या दासाचे गुणधर्म, त्याचे गुणविशेष आपण अभ्यासत आहोत. समर्थ माऊली या गुणविशेषांमधले पुढची त्रिसूत्री आपल्या समोर ठेवतीये. आणि त्याचा सरळ अर्थाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर समर्थ म्हणतायत की या दासाचे जर सर्वोत्तम जे गुणधर्म आहेत त्यापैकी पहिला म्हणजे जो बोलतो त्याप्रमाणेच त्याचं वर्तन असतं, ज्याप्रमाणेच त्याचं आचरण असतं. सदा बोलण्या सारिखे चालत आहे.
आपण लहानपणापासून ऐकतच आलेलो आहोत. बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले. संतांची ओळख असण्याचं, संतांचं एक प्रकारे आपल्याला ओळख व्हावी, ते नक्की कसे असतात हे समजावं, याची एक अत्यंत महत्वाची खूण. त्याचप्रमाणे समर्थ सांगतात की अनेकी सदा एक देवासी पाहे. या सर्व विश्वांमध्ये जरी देवता या सगुण रूपाने वेगवेगळ्या असल्या, जरी आपलं आराध्य हे त्या सगुण रूपाने वेगवेगळं असलं, तरी कुठलंही आराध्य हे त्यांच्यासाठी वर्ज्य नाहीये. या सर्व चराचरामध्ये, प्राणी मात्रांमध्ये पसरलेल्या भगवंताला पाहण्याची त्यांची दृष्टी असते. आणि त्यामुळे अनेकी सदा एक देवासी पाहे हा संतांचा दुसरा गुणधर्म. आणि यामध्ये त्यांची वैयक्तिक उपासना, जी ज्ञानोत्तर भक्ती म्हणता येते, आत्मज्ञान झाल्यानंतर केलेली भक्ती, या आत्मज्ञान झालेल्या भक्तीमध्ये या दृश्य विश्वाची मिथ्यत्व आपल्याला कळून येतं. भगवंत हा जाणीव रूपाने या विश्वरूपामध्ये आहे, पण तो स्वरूपाच्या अंगाने आहे, रूपाच्या अंगाने नाही. स्वरूप हे सत्य आहे, स्वरूप हे शाश्वत आहे. रूपाचा भाग हा मात्र निर्माण होणार, स्थितीमध्ये जाणार आणि लयाला जाणार. आणि त्यामुळं जर सगुण देखील या उत्पत्ती स्थिती लय या अनुषंगाने रूपाच्या अधीन आहे, तर मग ज्या रामाची मूर्तीचं, ज्या विठ्ठलाच्या मूर्तीचं किंवा ज्या मारुतीच्या मूर्तीची मी आज उपासना करत आलो, ती मूर्ती देखील शेवटी सगुण रूपच आहे, या पंचमहाभूतांमधून निर्माण झालेलंच आहे. मग त्याची पूजा का करावी असा संशय आत्मज्ञानाने आपल्यासारख्या माणसांच्या मनामध्ये येण्याची दाट शक्यता आहे. पण संतांच्या जीवनामध्ये मात्र सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा. लेश म्हणजे अगदी छोटासा देखील कुठल्याही प्रकारचा भ्रम त्यांच्या उपासनेमध्ये राहत नाही. आणि ते आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत सगुण भक्तीचा मार्ग अवलंबतात. असा हा दास, अशा या दासाला या सर्व जगाने धन्य मानलेलं असतं. असा समर्थांच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ. श्रोतेहो, आपण लहानपणापासूनच या गोष्टी ऐकत आलेलो आहोत, जी संतांची वचनं आहेत की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आणि याच्या उलटी नेमकी परिस्थिती आपल्याला समाज जीवनामध्ये दिसत असते. लोक मुखवटे धारण करून व्यवहार करत असतात. लोक काळानुसार आपली वाक्य बदलत असतात. लोकांची कृती आणि उक्ती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. नवे नवे आजच्या काळामध्ये परमार्थामध्ये देखील अनेक ढोंग घेतलेली साधू मंडळी आपल्याला दिसून येतात. आपल्याला लहानपणीची इसाप नीतीमधली गोष्ट आठवते का? तो निळा कोल्हा असतो बघा. तो कोल्हा खरं निळा नसतोच, पण कुठेतरी काहीतरी शिकारीच्या नादामध्ये तो एका रंगाच्या डब्यामध्ये पडतो आणि त्याचं सगळं अंग निळं निळं होऊन जातं. तो जेव्हा जंगलामध्ये परत येतो तेव्हा सगळे प्राणी घाबरतात. त्यांना वाटतं की हा कोणीतरी अद्भुत प्राणी आलेला आहे. सगळेजण त्याला नमस्कार करायला लागतात. या कोल्ह्याला देखील वाटायला लागतं की आपणच राजे झालेलो आहोत. आणि त्याप्रमाणे तो मोठ्या रुबाबामध्ये सभा बोलवतो. वाघ, सिंह सगळेजण समोरून अगदी शेपूट घालून खाली या नवीन आलेल्या प्राण्याकडे बघत असतात. आणि तेवढ्यात लांबून कुठून तरी कोल्हेकोई सुरू होते आणि त्या कोल्हेकोईमध्ये हा निळा कोल्हा देखील विसरून जातो की आपण कोल्हे आहोत, आपण इथं राजा चुकून झालेलो आहोत, हे तो विसरून जातो आणि तो देखील त्या कोल्हेकोईमध्ये सामील होतो. हे बघतात सगळेजण त्याच्या मागे हात धुवून लागतात. ही लहानपणीची ऐकलेली गोष्ट आजच्या समाज जीवनामध्ये किती अगदी चपखलपणे आपल्याला दिसते ना. संत मंडळी ही तीच की जी बोलतात आणि वागतात, यामध्ये थोडा देखील फरक नसतो. जो दिवसाही आणि रात्रीही कधी जरी तपासला तरी जो संत असतो तो खरा संत. आणि पु ल देशपांडे एका ठिकाणी फार सुंदर वाक्य बोलून गेलेले आहेत की आजच्या समाज जीवनामध्ये जर खरी कुठल्या गोष्टीची टंचाई असेल तर अशा पावलांची टंचाई आहे की ज्या पावलांवरती डोकं ठेवावं. आणि पावलं तीच की ज्यांचं चरण आणि आचरण याच्यामध्ये फरक नसतो. श्रोतेहो, मला लहानपणीची कर्णाची गोष्ट या प्रसंगानिमित्ताने आठवते की मनुष्य हा आपल्या उक्तीला कशा पद्धतीने जागू शकतो. ज्या पद्धतीने त्यांनी आयुष्यभर आपला दानधर्माचा गुणधर्म कर्णाने सांभाळला. आणि ज्या वेळेला श्रीकृष्णाने अर्जुनाच्या द्वारे त्या रथाचं चाक दुरुस्त करत असताना कर्णाला धर्माचं ज्ञान देऊन एक प्रकारे द्रौपदीच्या वधाच्या वेळेला तू अपराधी होतास असं सांगून अर्जुनाच्या हस्ते त्याचा वध केला. यावरती अर्जुन अत्यंत आनंदित झाला होता आणि कृष्णाने कर्ण पडता क्षणी आपला रथ तिथून वळवला आणि आपल्या आराम कक्षासमोर आणून उभा केला.
एक त्यांनी सुस्कारा टाकला, डोळे मिटून घेतले आणि अर्जुन मात्र अत्यानंदित झाला होता. तो कर्णाचा वध झाल्यामुळे आपला विजयोत्सव एक प्रकारे साजरा करू लागला. तो कर्णाच्या विषयी काही घालून टाकून बोलू लागला. त्यावरती पटकन श्रीकृष्णाने डोळे उघडले आणि म्हणाला, अर्जुना, तू कर्णाच्या विषयी असं अजिबात बोलू नकोस. अरे, तो योद्धा अजूनही संपलेला नाही, त्याची महती अजूनही संपलेली नाही, त्याला संपवणारा योद्धा अजूनही निर्माण झालेला नाही. यावरती अर्जुन एकदम खजील झाला. तो म्हणाला, तुला कर्णाची महती बघायची आहे का? चल माझ्याबरोबर. असं म्हणून श्रीकृष्णाने आणि अर्जुनाने ब्राह्मण वेश धारण केला आणि तळपत्या उन्हामध्ये युद्धभूमीवर एकाकी पडलेल्या कर्णाच्या जवळ ते गेले. कर्ण आपला एक प्रकारे प्राण मुठीमध्ये घेऊन दुर्योधनाची, आपल्या प्रिय मित्राची वाट बघत पडलेला होता. अनंत वेदना त्याला होत होत्या आणि अशा वेळेला हे ब्राह्मण श्रीकृष्ण आणि अर्जुन त्या रूपामध्ये त्याच्या समोर गेले आणि इकडे तिकडे बघण्याचं नाटक श्रीकृष्णाने केलं. कर्णाने डोळे उघडून त्यांना विचारलं की, ब्राह्मण द्वय, आपण एवढ्या तळपत्या उन्हात काय शोधताय? यावरती ते म्हणाले की, आम्ही कर्ण राजांची इथं शोध घेतोय, कुठं भेटतील कर्ण? यावरती कर्ण खजील होऊन म्हणाला, मीच तो, काय पाहिजे आपल्याला? अहो म्हणे, आम्ही ब्राह्मण, आमचं गोधन चोरीला गेलंय, आमची उपासमार होतीये, आम्ही ऐकले की आपण खूप दाते आहात, आपण खूप उदार आहात, आपण आम्हाला काहीतरी द्याल का? यावरती कर्ण फक्त स्मित हास्य करून म्हणाला, मला आता इथून खरंच देणं काही शक्य आहे का? मी याचा विचार करतो. बघा, मी असा धारातीर्थ पडलोय, पण एवढ्याच त्याच्या लक्षात येतं की आपला मुखामध्ये एक सुवर्णदंत आहे. तो म्हणाला, माझ्या मुखातला सुवर्णदंत दिला तर चालेल का? यावरती ब्राह्मण म्हणाले की, आमची उपजीविका होईल असं आपण काही द्या. या क्षणी मागचा पुढचा विचार न करता त्यांनी एक दगडाचा छोटासा आकाराचा दगड आपल्या मुखावरती जोरात मारून घेतला. सगळे दात पडले. त्यातला सोन्याचा दात त्या ब्राह्मण द्वयीला तो म्हणू लागला की, आपण घ्या. यावरती देखील श्रीकृष्णाची परीक्षा संपली नाही. तो म्हणाला, आपल्या मुखातलं हे उच्छिष्ट आहे, रक्तमासामध्ये पडलेलं आहे, ब्राह्मण त्याला कसा स्पर्श करेल? यावरती कर्णाने गंगेची प्रार्थना केली. एक बाण जमिनीमध्ये खुपसला आणि तिथून गंगा प्रगटली. त्या रक्तबंबाळ झालेल्या दातांना तिने स्वच्छ केलं आणि मग कर्णाने हात जोडून ब्राह्मणद्वयाला तो दात हातामध्ये घेण्यासाठी सांगितला. श्रीकृष्णाने तर तो आपल्या अंतःकरणातच जणू काही लपवून टाकला. श्रोतेहो, जीवनाच्या शेवटच्या टप्प्यावरती ज्याचं औदार्य संपलं नाही तो खरा संत. सदा बोलण्या सारिखे चालत आहे असा हा संत. या संताचा दुसरा गुणधर्म समर्थ सांगतायत की, अनेकी सदा एक देवासी पाहे. आजच्या जीवनामध्ये आपण बघतो की सांप्रदायिकता किती प्रमाणामध्ये पसरलेली आहे. मनुष्य हा जाती धर्मामध्ये वाटला गेलेला आहे. बरं, एका जाती धर्मामध्ये वाटला गेला तर ठीक आहे, एकाच धर्मामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या नादाने तो वाटला गेलाय. पुन्हा एकाच देवतांमध्ये अनेक संत, अनेक सद्गुरू झालेले आहेत. त्या प्रत्येक सद्गुरूमध्ये तो विभागला गेलेला आहे आणि आपल्या संप्रदायाच्या भिंती त्यांनी इतक्या आकुंचित करून टाकलेल्या आहेत की जो परमार्थ हा बंधनातून मुक्त होण्यासाठी करायचा, तो परमार्थ या सांप्रदायिकतेपोटी कित्येकदा अत्यंत आकुंचित झाल्यासारखा आपल्याला वाटतो. एका मोरारी बापूंचं एक अतिशय सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात कि अगर तू मंदिर में बसता है तो वहां मस्जिद में कौन रहता है, और अगर तू मस्जिद में बसता है तो वहां चर्च में कौन है. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जर तोच भरलेला आहे तर मग मी त्याला फक्त माझ्या एका रूपामध्येच का बरं बांधून ठेवू. आणि संतांची दृष्टी त्या भगवंताचं खरं रूप जाणते. त्यांना माहितीये की या सगुणाच्या, संपूर्ण सगुण सृष्टीच्या आधाराच्या अनुषंगाने जाणीव रूपाने, कॉन्शियसने हा भगवंत वसलेला आहे. आणि ही कॉन्शियस ज्याला कळाली ना, म्हणजे कशी कॉन्शियस माहिती का, की आपण भारतामध्ये श्वास घेतो तो देखील ऑक्सिजनच आहे, चायनामध्ये गेलो तरी तो देखील ऑक्सिजनच आहे, अंटार्क्टिकाला जा तिथंही ऑक्सिजनच आहे, अगदी एव्हरेस्टच्या शिखरावर विरळ झालेला का असेना पण ऑक्सिजनच आहे. जसा तो ऑक्सिजन सगळीकडे पसरलेला आहे पण दिसत नाही, पण त्याच्याच आधाराने या सगळ्या जीवनाची कार्य चालतात, त्याच्याच कार्याने ऊर्जा मिळते आणि या ऊर्जेच्या अनुषंगाने वेगवेगळी कार्य होतात. वेगवेगळ्या प्रकारची कार्य वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या लोकांकडून होतात, त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात. पण या सगळ्यांचं अधिष्ठान जसं हा प्राणवायू ऑक्सिजन आहे, तसा हा भगवंत हा जाणीव रूपाने या संपूर्ण विश्वाचा चराचराचं अधिष्ठान आहे. आणि या चराचराच्या मध्ये पसरलेल्या जाणीवेला बघणं म्हणजे भगवंताचं दर्शन. आणि तो एकदा बघितला की मनुष्याच्या जीवनामध्ये सांप्रदायिकता
माझा धर्म, माझा प्रांत, माझा सद्गुरू हा वैश्विक होऊन जातो बघा. त्याच्यामध्ये ती कुठलाही आकुंचितपणा तिथं राहत नाही. आणि हे संतांचं मुख्य लक्षण समर्थ सांगतायत की अनेकी सदा एक देवासी पाहे. आणि एवढं सगळं करूनही उपासनेच्या अनुषंगाने कित्येकदा आतमध्ये मनामध्ये द्वैत निर्माण होतं. एखादा मनुष्य हा आत्मज्ञानाच्या दिशेने पाऊलवाट करत असताना त्याच्या वाचनामध्ये असं येतं की हे सगळं संपूर्ण जग हे मिथ्या आहे, अशाश्वत आहे, हे सगळं लयाला जाणार आहे, याच्यातली कुठलीही गोष्ट शाश्वत टिकणारी नाही, भगवंत हा मात्र शाश्वत आहे. मग त्याच्या मनामध्ये द्वैत असं येतं की मी ज्या सगुण मूर्तीचा आधार घेऊन भजन करतोय, उपासना करतोय, मग ती सगुण मूर्ती ही एक दिवशी लयाला जाणार, मग हा कसा भगवंत, याच्यामध्ये कुठला आला भगवंत, असा त्याच्यामध्ये द्वैताचा अहंकार निर्माण होतो. पण संतांच्या जीवनामध्ये मात्र जाणीवेचं प्रगटीकरण इतकं सुंदर पद्धतीने झालेलं असतं की त्या दगडाच्या मध्ये देखील, त्या पाषाणामध्ये देखील ती जाणीव त्यांच्यासाठी प्रगटते. आणि त्यामुळे श्री महाराजांच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा म्हणून ते उत्कटतेने रामासमोर भजन करायचे, ती पाषाणाची मूर्तीमध्ये चैतन्य प्रगटायचं, ती देखील नाचायची, ती देखील आपल्या हातातलं गुलाबाचं फूल, बाण श्री महाराजांच्या चरणी आपली आवड म्हणून त्यांना एक प्रसाद रूपाने द्यायची. जेव्हा महाराज आजारी पडायचे तेव्हा तो रामराया रडायला लागायचा, जेव्हा महाराज नैमिषारण्यात जायचे तेव्हा त्यांच्या वियोगाने तो दुःखी व्हायचा. असं हे चैतन्य भक्तीने, प्रेमाने पाषाणामध्ये देखील प्रगट होऊ शकतं. तितकी तन्मयता ही केवळ सगुण भक्तीने येते. आणि हे संतांना अत्यंत अनुभूतीने त्यांनी जाणल्यामुळं ते आपल्या जीवनामध्ये सगुण भजनाचा मार्ग हा कधीही सोडत नाहीत. सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा, आणि त्यामध्ये कुठलाही भ्रम नसतो. अशी हीच मूर्ती का, हाच देव का, असा त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा भ्रम त्यांच्या जीवनामध्ये राहिलेला नसतो. असे हे संत, असा हा त्यांचा दास, आणि अशा हा दास हाच या सर्वोत्तमाचा सर्वोत्तम दास होतो. आणि त्यामुळे जगामध्ये तो धन्य पावतो. हेच समर्थ माऊलीच्या या श्लोकाचं मर्म. जानकी जीवन स्मरण जय जय राम.